श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिर्व्यतंसारासन्नास्त्रिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिमित्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। जालंधरनाथानं गोपीचंद राजाची आई मैनावती शरण गेलेली आहे. त्याने तिचा शुद्ध भाव पाहून मग तिच्यावरती अनुग्रह केलेला आहे. मैनावतीचा शुद्ध भावार्थ देखून तुष्टले सद्गुरुनाथ आपण संत महिपती महाराजांनी लिहिलेली संत लीलामृत ग्रंथातली काही चरित्र पाहतो. मैनावतीचा शुद्ध भावार्थ देखून तुष्टले सद्गुरुनाथ मग मस्तके ठेवून हस्त उपदेश त्वरित दिला. नाम मंत्र सांगताची जाण मनते गेले मन होऊन तात्काळ विराले मी तू पण देहाभिमान नाटवे. जन्म मरणाचे हरले दुःख भव जल पार झाली देख अंतरिक्ष सौन हर्ष विवेक आत्मसुख पावली. तात्काळ विराले मी तू पण देहाभिमान नाटवे. आपल्याला जागा असताना जागृत अवस्थेत आपला देहाभिमान जागृत असतो. देहाभिमान म्हणजे समजा घरात तो कर्ता पुरुष असेल किंवा कर्ती स्त्री असेल तर मी घरातली कर्ता पुरुष आहे, मी घरातली कर्ती स्त्री आहे. किंवा एखादा तो ऑफिसर असेल म्हणा, एखादा काय असेल, एखादा सत्ताधीश असेल, एखादा काय असेल, विद्वान असेल, तर त्याला त्याचा अहंकार असतो. मी कोणीतरी आहे हा एक अहंकार असतो. त्याला देहाभिमान म्हणते. त्याचा मी जागृत. पण ज्यावेळेला आपण गाढ झोपेमध्ये जातो त्यावेळेला सुषुप्ती अवस्थेमध्ये आपला हा अहंकार सगळा नाहीसा झालेला असतो आणि त्यामुळे आपल्याला शांत झोप लागते. विचारलं का रे बाबा काल तुला काही स्वप्न पडलं का? नाही म्हणाले मला गाढ झोप लागली होती. आता गाढ झोपेत काय झालं? गाढ झोपेमध्ये मी कोणीतरी आहे हा जो देहाभिमान होता तो सगळा संपून गेला आणि त्यामुळे मिळालेली जी निद्रा आहे त्या निद्रेचं सुख आपल्याला प्राप्त झालं. सुषुप्ती अवस्थेचे सुख प्राप्त झालं. शांतता लाभली. एरवी अशांत असणारं मन या सुषुप्ती अवस्थेमध्ये मीपणा निघून गेल्यामुळे, देहाभिमान निघून गेल्यामुळे गाढ झोप लागली. म्हणजे काय? देहाला होणाऱ्या वेदना पण जाणवल्या नाहीत. गाढ झोपेत जाणवत आहेत का? नाही. काही वेळेला जास्ती कुणाला जखम झाली तर डॉक्टर काय करतात? झोपेचं इंजेक्शन देतात. म्हणजे गाढ अवस्थेमध्ये आपण गेलो की मग आपल्याला देहाचं काही जाणवत नाही. मी स्त्री आहे का पुरुष आहे का नपुंसक आहे काही आठवत नाही. मला काही वेदना होत आहेत काय? काही शारीरिक दुःख आहेत का? काही मानसिक दुःख आहेत का? काही आठवत नाही. मग हे जे गाढ झोपेतलं त्याला म्हणतात ही समाधी अवस्था, पण ती अज्ञानाची समाधी अवस्था. आणि गुरुकृपेने प्राप्त होणारं हे जे आहे देहाभिमान निघून जातो. मी कोण आहे हा अहंकार निघून जातो. आता त्याचा अस्तित्व शिष्य ह्या पलीकडे काही नसतं. मी कोण आहे? मी गजानन महाराजांचा भक्त आहे. ही एकच अवस्था त्याची शिल्लक राहिली, बाकी कुठली नाही. आणि त्यामुळे मीपणा जो शरीरामध्ये आलेला आहे तो सगळा मीपणा नाहीसा होऊन गेला कुठं? अज्ञानात.
पण गुरुची कृपा झाल्यानंतर ते जे सुषुप्ती अवस्थेमध्ये मिळणारं शांततेचं सुख आहे, ते सगळं सुख त्याला जागृत अवस्थेत प्राप्त होतं. म्हणून त्याला असं म्हणलं, ही चालती बोलती समाधी आहे. म्हणजे समाधी अवस्थेमध्ये असणारं जे सुख आहे ते गुरुकृपा झाल्यानंतर तुम्ही प्रपंचाची कामं करत असताना सुद्धा या सुखाचा अनुभव येतो. मन शांत झालेलं आहे का? आता माझं जे काही भलं वाईट करायचं ते माझे गुरु करतील, मला आता त्या भल्याची वाईटाची काही चिंता राहिली नाही. जे काय आहे ते माझे गुरु आहेत, टाकून या भार राहिलो निवांत. म्हणजे ज्या वेळेला गुरुची कृपा होते, लक्षात घ्या, नुसतं गुरुला शरण गेल्यावरती नाही, मी अमुक एक गुरुचा शिष्य म्हणून नाही, ती आपली प्राथमिक अवस्था आहे त्यांना शरण जाण्याची. पण ज्या वेळेला आपल्या कृतीने, आपल्या आचरणाने गुरुच्या मनामध्ये हा भाव जागृत होतो की खरोखर याला उपरती झाली, ही वरवरची उपरती नाहीये. नुसतं तोंडाने म्हणणं काय, उपरती मज रामी झाले पूर्ण कामे सकल भ्रम विरामी राम विश्राम धामी, रोज म्हणतो आम्ही, काय उपयोग आहे म्हणून? नुसतं तोंडाने म्हणून उपरती मज रामी झाले पूर्ण कामी म्हणल्याने उपरती होत नाही. ज्या वेळेला मनापासून उपरती होते त्यावेळेला गुरु कृपा करतात. लक्षात घ्या, ही मैनावती या जालंधर महाराजांना शरण आली, जालंधर नाथांना शरण आली आणि लगेच त्याने तिच्यावर कृपा केली असं नाही. त्याने तिचा भाव शुद्ध आहे की नाही हे पाहिलं आणि मग कृपा केली. मैनावतीचा शुद्ध भावार्थ देखो नितुष्टले सद्गुरुनाथ. कसं आम्ही आमच्या सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आमचा भाव ज्या वेळेला शुद्ध होईल त्यावेळेला सद्गुरू कृपा करतात. मग ही प्राथमिक अवस्था आहे. आपल्या गुरुला शरण जाणं ही प्राथमिक अवस्था आहे. गुरुचा मंत्र घेणं प्राथमिक अवस्था आहे. पहिल्या स्टेजने सगळं काही प्राप्त होतं असं नाही, ही सुरुवात आहे. मग हळूहळू आपण कथा, कीर्तन, प्रवचन, वाचन, सत्संग याने हळूहळू आपलं मन शुद्ध होतं, आपला भाव शुद्ध होतो आणि असा शुद्ध भाव झाल्यानंतर मग परमेश्वर कृपा करतो. मैनावतीचा शुद्ध भावार्थ देखो नितुष्टले हे सद्गुरुनाथ मग मस्तके ठेवून आस्त उपदेश तरी तदी झाला. नाम मंत्र सांगताची जाण मनते गेले उन्मन होऊन तात्काळ विराले मी तू पण देहाभिमान नाटवे. देहाभिमान गेला आपल्याला. शेवटी हे मानापमान कधी आहे? जोपर्यंत आपला देहाभिमान जागृत आहे तोपर्यंत मानापमान आहे. जे कुणी आपल्याला टाकून बोललं की दुःख होतं, कुणी आपल्याला चांगलं म्हणलं की आनंदाच्या उकळ्या पोटतात, हे कधी आहे? जोपर्यंत आपला हा देहाभिमान जागृत आहे तोपर्यंत. एकदा का हा देहाभिमान निघून गेला ना, मग कोणी चांगलं म्हणो, कोणी वाईट म्हणो, कोणी वंदो कोणी निंदो, त्याचं काही वाटत नाही. कोणी मान देवो का कोणी अपमान करो, त्याचं त्याला काही वाटत नाही. या अवस्थेला पोहोचायला वेळ लागतो. ही काही अवस्था लगेच प्राप्त होत नाही. पण जोपर्यंत तुम्ही या अवस्थेला पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही सुखदुःखाच्या पलीकडे जाणार नाही. नाम मंत्र सांगता जाण मनते गेले उन्मन होन तात्काळ विराले मी तू पण देहाभिमान नाटवे. जन्म मरणाचे हरले दुःख भव जल पार झाले देख अंतरिठ सावने हर्षविवेक आत्मसुख पावले. जो निगमासे अगोचर घटी मठी भरला ईश्वर त्या अविनाश स्वरूपासे साचार अतिसत्वर मिळाली. जो सर्वत्र भरलेला परमात्मा आहे त्या परमात्म तत्वाशी ती एकरूप झाली. अक्षरे लिहिली नसता जाणा कोरा कागद दावे मैना नमस्कार सद्गुरुचरणा गेली सतना आपुल्या. तिने सद्गुरूंना कोरा कागद दाखवला. महाराज, माझा हा कोरा कागद आहे. माझं मन आता काय झालंय? कोरं झालंय, निर्विकल्प झालेलं आहे. त्याच्यावर तुम्ही लिहाल ती अक्षर आहेत. अक्षरे लिहिली नसता जाणा
कोरा कागद दावी मैना, नमस्कारो सद्गुरु चरणा, गेली सदना आपुलिया. कांचनपुरी रस्ता जाण जालंधरी सदा उदास मना, नगरी आले जागवून अनुसंधान स्वरूपी. अवकाश करून नित्यकाळी मैनावती येऊन वैसे जवळी, ज्ञान चर्चेची नवाळी सप्रेम मेळी सुखरूप. ज्यावेळेला जालंधर, आता ती उपरीवरती म्हणजे उंच माडीवरनं तिला कळायचं जालंधरनाथ पुन्हा आपल्या पर्णकुटीत आले की हिने जावं आपला वेळ काढून आणि सत्संग करावा, ज्ञानाची चर्चा करावी. आपल्या मनामध्ये परमार्थाविषयी असलेल्या नाना प्रकारच्या शंका तिने गुरुला विचाराव्या आणि मन निशंक होऊन जायचं. सासुरवासी शिनले कवण, ते माते संगे जीवीचा भाव, का उपासके आराधीला देव मग संकटे सर्व निवेदी. ज्याप्रमाणे आपली मुलगी कुठं आहे? सासूरवाडीला आहे. ती ज्यावेळेला माहेरला येते ना, त्यावेळेला आईच्या गळ्यात पडून तिला सासरला जो काही त्रास होतो ते ती सगळं मनोगत आईला सांगते. कुणाजवळ सांगणार? आईजवळच सांगणार ना. सासुरवासी शिनली कणव, ते मातेशी सांगे जीवीचा भाव, का उपासके आराधिला देव मग संकटे सर्व निवेदी. किंवा उपासक आहे, आपण उपासक आहोत, आपण उपासना करणारी माणसं आहोत, उपासक आहोत. मग आपण काय करतो? आपलं सुखदुःख आपल्या आराध्य देवतेला सांगतो. कोणी गजानन महाराजांना सांगतील, कोणी साईबाबांना सांगतील, कोणी स्वामी समर्थांना सांगतील, कोणी रामदास स्वामींना सांगतील, कोणी गोंदवलेकर महाराजांना सांगतील. आपली सुखदुःख आपण कुणाला सांगणार? आपण ज्या देवाला मानतो त्या देवाला सांगणार. कोल्हापूरच्या मातेला सांगणार, तुळजापूरच्या मातेला सांगणार, त्या जेजुरी गडावर जाऊन सांगणार, सप्तशृंगी मातेला सांगणार, माहूर गडावर जाऊन सांगणार. आपली मनातली दुःख आपण कुणाला सांगणार? आपली जे आराध्य दैवत त्या आराध्य दैवताला जाणार, देवा मी एवढ्या दुःखात आहे बाबा, या दुःखातनं मला दूर कर. आपलं मन कुणाजवळ मोकळं करणार? आपण जाऊ देवाची या गावात, जातो का नाही कोल्हापूरला, जातो का नाही शेगावला, जातो का नाही सज्जनगडला, जातो का नाही गोंदवल्याला, जाऊ देवाची या गावा, घेऊ तेथेची विसावा. काही राहतो एखाद दिवस आपण तिथे, घेऊ तेथेची विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. उपासक काय करतो? आपलं सुखदुःख आपल्या आराध्य देवतेला सांगतो. त्याला खात्री आहे की तो मला ह्या दुःखातनं पार करेल. सासुरवासे शिनली कणवा, ते माते संगे जीवीचा भाव, का उपासके आराधिला देव मग संकटे सर्व निवेदी. तैशा जीवने मैनावती, नाथा समीप बैसून प्रीती, आशंका वाटेल जे चित्ती, रिपुसे एकांती निज प्रेमे. लोह परिसाशी झगटता वेळी, काळीमान राहे त्याचे अंगी, का सुधारस प्राशिता रोगी, दुःख न भोगी सर्वथा. ज्याप्रमाणे लोखंड आहे, पण ज्या वेळेला त्या लोखंडाला परिसराचा स्पर्श होतो ना, त्यावेळेला त्या लोखंडाचा लोखंड पण हा भाग कायमचा निघून जातो, तो कायमचं सुवर्ण होतो. किंवा ज्याने अमृतप्राशन केले त्याचे सगळे रोग नाहीसे झाले. का सुधारस प्राश्यता रोगी, सुधा दुःख न भोगी सर्वथा. कामधेनूचे बाळ तान्हे, क्षुधा तृषा सर्वथा नेणे, तैसी मैनावतीचे मन झाले उन्मन गुरुकृपे. कामधेनू आहे. कामधेनू काय करते? मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. तसं कामधेनूचं जे लेकरू आहे ते तहान भूक विसरून गेले.
तैसे मैनावतीचे मन झाले उन्मन गुरुकृपे. तसं त्या मैनावतीचं मन गुरुकृपेने उन्मन झालेलं आहे. जालंधर उदास जोगी कंथा भस्म लेऊन अंगी अखंड दिसे वित्रागी असो निजगी निराळा. जालंधर नाथ तर काय उदासीन झालेले आहे. पाण्यामध्ये राहणाऱ्या कमलपत्र ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे ते विश्वामध्ये आहेत, पण विश्वापासून अलिप्त आहे. जगी आसोनी जगी निराळा. प्रभंजन पाहे पिंजऱ्यात तो गुंतला म्हणून तेथ तैसी याची स्थित आसोनी अलिप्त सर्व जगी. वारा येतोय, वाटेमध्ये काय पिंजरा आहे. आता तो पिंजरा कशासाठी ठेवलाय? म्हणाल तिकडनं वाघ आला तर पकडण्यासाठी ठेवलाय. आणखीन एकाने पिंजरा ठेवला होता. म्हणले तुम्ही हा पिंजरा कशासाठी ठेवलाय? म्हणले उंदीर पकडण्यासाठी ठेवलाय. म्हणजे पिंजरा आहे, त्याच्यात कुणाला तरी पकडायचं आहे म्हणून ठेवलेलं आहे. बरोबर आहे. तेवढ्यात तिकडनं वारा आला. आता म्हणले बरं झालं, तो वारा काय झाला, पिंजऱ्यात कोंडला गेलाय. अरे वारा पिंजऱ्यात जरी गेला तरी त्याला तुम्हाला कोंडून ठेवता येत नाही. प्रभंजन आहे पिंजऱ्यात तो गुंतला म्हणून तेथ तैसी याची स्थित असोनी अलिप्त सर्व जगी. त्याला पिंजऱ्यात कोंडलाय वाऱ्याला असं म्हणता येत नाही. तिथे असून तो अलिप्त आहे. तसे जालंधरनाथ सर्वामध्ये असून सर्वापासून अलिप्त आहे. तैसी याची स्थित असोने अलिप्त सर्व जगी. की प्रभा पाहून पृथ्वीवर गगनी निराळा जैसा प्रभाकर भास्कर तैसाची जन्मव्यवहार योगेश्वर भोगिती. सूर्याचा प्रकाश सर्व पृथ्वीवर आहे म्हणून सूर्य काही पृथ्वीवर नाही, सूर्य आहे तिथेच आहे. की गढूळ पाणी घेऊन त्वरित सरिता मिळाले सागरात परी त्याचे पाणी निर्मळ राहत गांभीर्य अद्भुत म्हणून. आता नदी ज्या वेळेला समुद्राला मिळते त्यावेळेला काय असतं? पावसाळा असतो. पावसाळ्यामध्ये नदीचा प्रवाह प्रचंड असतो. काही काही नद्या कोरड्या होतात का? त्या काय समुद्राला जाऊन मिळत नाही. कोरड्या झाल्यावर काय मिळणार? पण पावसाळ्यामध्ये नद्या एरवी मिळतात आणि पावसाळ्यात मिळतात. मग फरक काय पावसाळ्यातल्या? पावसाळ्यामध्ये ते आपल्याबरोबर गढूळ पाणी घेऊन जातात. पण गढूळ पाणी घेऊन जरी गेले तरी एकदा त्या समुद्राला मिळाल्यानंतर समुद्राचं पाणी निर्मळ असतं. तसं एरवी आपण कामक्रोध लोभ मोह मद मत्सर असे घेऊन जरी सद्गुरूला शरण गेलो तरी एकदा का सद्गुरूंनी कृपा केली की आपलं मन हे सद्गुरूसारखं निर्मळ होऊन जातं. की गढूळ पाणी घेऊन त्वरित सरिता मिळाली सागरात परी त्याचे पाणी निर्मळ राहत गांभीर्य अद्भुत म्हणून. उष्णकाळी नद्या आटती जाणा समुद्र सर्वथा नवे होणा तेवी जगी न पूजिला युगी राणा तरी नवे की लवणा सर्वथा. आता समजा उन्हाळ्यामध्ये नद्या कोरड्या पडल्यावर त्या समुद्राला जाऊन मिसळत नाही. पण त्या समुद्राला जाऊन मिसळत नाहीत म्हणून काही समुद्र कोरडा पडलाय का? नाही. तसं तुम्ही सद्गुरूला शरण गेला नाही तरी त्याची कृपा ती आघातच आहे. तुम्ही शरण गेला तरी आघात आहे आणि नाही शरण गेलात तरी आघात आहे. समुद्र आपली मर्यादा ओलांघत नाही. पावसाळ्यामध्ये असंख्य नद्या समुद्राला येऊन मिळाल्या तरी तो आपली मर्यादा ओलांघत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये नद्या कोरड्या पडल्या, आता समुद्राला पाणी मिळत नाही म्हणून काही समुद्र कोरडा पडत नाही. तसा सद्गुरूची कृपा अगम्य आहे, अगाध आहे. त्याला शिष्य भेटले काय आणि नाही भेटले काय त्याच्या कृपेला उणेपणा नाही आहे, कमीपणा नाही आहे. शिष्य भेटो का न भेटो त्याच्यामध्ये कृपेचा सागर आहे. उष्णकाळी नद्या आटती जाण समुद्र सर्वथा न वेवणा तेवी जगीन पूजला योगी राणा तरी नव्हे की लवणा सर्वथा. असो आता तैशापरी जालंधर असे कांचन नगरी मैनावतीच्या चित्तांतरी विसरक्षणभरी नसे त्याचा.
ऐसे होता दिवस बहुत विघ्न उडवले अकस्मात गोपीचंद आले त्वरित मंदिरा आवडती कांता होती म्हणे गेला तिचे भोग सदने जाईसा अखंडला दक्षिणायने रंभेसे मनी विलोकिता की दक्ष कमळणीच्या सरोरी निशित भ्रमरगदाय गुंजार गादिला तैशाची परी नृपनाथ आला त्वरित मंदिरा नाना परी भोग विलास अंतरून ठेविला पलंग पोचला त्यावरी जाऊन सावकाश धराधीश बैसला. गोपीचंद राजा आपल्या घरी आले, आपल्या पत्नीकडे गेलाय. तिने त्याचं उत्तम प्रकारे स्वागत केलंय. विडे करून त्रयोदश कोणी कांता देत असे प्रीती करून मग काय बोले मृगनयनी माझे वचने चित्त द्यावे. मैनावती तुमची माता तिची विपरीत ऐकली वार्ता बहुत दिवस सांगेन म्हणता आजे एकांत आले ती. बरेच दिवस तुमच्या आईबद्दल मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण सांगण्यासाठी कधी निवांत वेळ मिळालाच नाही. आज निवांत वेळ आहे म्हणून मी तुम्हाला तुमच्या आईबद्दल 4 गोष्टी सांगणार आहे. त्या कटू असल्या तरी ऐकून घ्यायची मनाची तयारी ठेवा. ऐकून राजा विस्मित म्हणे निवेदन करी मज लागोनी वचन ऐकून ते कामिनी गोष्ट लावून सांगता म्हणे आपल्या नगरात साचार जोगे असतो जालंधर तो वनात जाऊन निरंतर काष्टवारा आणि तसे. आता तिने काय केलं, जेवढं काही होतं त्याच्यात तिखट मीठ मसाला लावून सांगितलं. कोणी राजाच्या बायकोने राजाला, राणीने सांगितलं राजाला. काय सांगितलं, अहो तुम्हाला माहिती आहे का, आपल्या नगरामध्ये एक जालंधर नावाचा योगी आलेला आहे, जोगे आलेला आहे. तो जंगलात जातो, लाकडं गोळा करतो आणि लाकडाचा बांधलेला भारा आपल्या मस्तकावर घेऊन निघतो, पण त्या लाकडाच्या भाराचं ओझं त्याला होत नाही. तो भार अधांतरी चाललेला असतो. म्हणे आपल्या नगरासाच्या जोगे असतो जालंधर तो वनात जाऊन निरंतर काष्टवारा आणि तसे यामिनीत धुनी घालून पाहे चहोटा बैसे बलते चिराई मंत्र मोनी कापट्य दे असो निविदेही दिसतो. अहो त्याला कापट्य विद्या येत असेल असं मला वाटतंय. तो धुनी लावून बसतो. बहुतेक तो मोहिनी मंत्र घालत असेल. मैनावतीची बहुत प्रीत त्याचा उपदेश घेतला. निश्चित एकांती बैसला असताना आता जाऊन बैसत त्यापाशी. अहो तिने त्याचा मंत्र घेतलाय. ज्या वेळेला जालनात एकटेच असतात ना त्यावेळेला तुमची आई तिथं जाऊन बसते. आता तिखट मीठ मसाला जेवढं टाकता येईल तेवढा तिने त्याच्यात टाकायला सुरुवात केली. राजाच्या मनामध्ये त्याच्या आईविषयी विकल्प कसा निर्माण करता येईल एवढं काम तिचं आहे. जाऊन बैसत त्यापाशी गावीचे लोक कुटाळ पाही विपरीत म्हणते भलते जिरा या माझं बोलता नाही काही ऐसे असे काय करावे. गावातले काही टिंगलखोर लागतो आहे ते म्हणतात नको म्हणले मी सांगत नाही. काय माझ्या तोंड कशाला विडाळा, कशाला माझ्या तोंडाने तुमच्या आईबद्दल निंदा करा. पण लोक काय बोलतात, कुटाळ काय बोलतात याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या. गावी जे लोक कुटाळ पाही विपरीत म्हणते भलते चिराई आम्हास बोलता नाही काही ऐसे असे काय करावे. तुम्ही नामांकित भूपाळ उदार ज्ञानी शौर्यबल समुद्र वलयांकित लोकपाळ जाणते सकळ आपणासी. अहो तुम्ही सम्राट आहात, समुद्र वलयांकित राज्याचे तुम्ही स्वामी आहात. लोक तुम्हाला मानतात आणि तुमची आई काय करते विचार करा. शोभतंय का तिला आईला. ऐसे असताना नाथा कीर्तीशी कलंक लाविते माता. ऐसे ऐकून या वार्ता क्रोधचित्त आला की म्हणे तू यथार्थ सांगसी वाचा उदयिक विचार पाहूया. आता नगरी जालंधर कैचा तो नाहीच साचा करीना. बरं झालं म्हणाले तू सांगितलंस. आता मी त्याचा तपास काढतो कोण आहे हा जालंधरनाथ आणि त्याला होत्याचा नव्हता करून टाकतो. कांतेचे वचन ऐकून प्रेमाळे विकल्पे वितळे माया जाळ सखे बंधू असता जोड वेगळे तात्काळ निघते. जास्ती आहारी मनुष्य गेला की सारासार विचार त्याचा निघून जातो आणि मग त्याला ती बोलते तेच खरं वाटायला लागतं आणि त्यामुळे आई वडील तुटतात, भाऊबंध तुटतात, बहिणीचे संबंध तुटतात, सगळं.
कांतेचे वचन ऐकून प्रेमळ विकल्पे वितळे मायाजाळ. मनामध्ये विकल्प निर्माण होतो. कोणाबद्दल? सखे बंधू असता जवळ वेगळे तात्काळ निघते. तो मग तिचं ऐकून तेच खरं मानून आपल्या आईवडिलाचा त्याग करतो, वेगळा राहतो. आपल्या भावाचा त्याग करतो, वेगळा राहतो. आपल्या बहिणीला म्हणतो तू आमच्याकडे येऊ नको, मी तुझ्याकडे येणार नाही. कांतेचे वचन ऐकोनी प्रेमळे विकल्पे वितळे माया जाळ. सखे बंधू असता जवळ वेगळे तात्काळ निघते. अग्निसंगे विरे घृत कांजळा संगे लवण निश्चित की महावाद सुटता गगनात मेघ त्वरित वितळते. तैसे पुरुषाचे धैर्य बळ विवेक नीती निश्चळ आढळ. स्त्री संग होताचे तात्काळ जाय सकळ निर्सोन. म्हणजे पत्नीचं ऐकू नये असं नाही, ऐकावं, पण त्याच्यावरती आपण सारासार विचार करायला पाहिजे. पण तो जर सारासार विचार ज्याला जमत नाही त्याचं पुढं काय होतं हे आपण समाजामध्ये पाहतोच. ऐकावं आणि त्याचं खरं खोटं काय आहे त्याचा आपण विचार करावा. म्हणजे नुसता एका बाजूचा विचार न करता कोणत्याही गोष्टीची ती बाजू खरी असू शकेल, पण खरी आहे का नाही हे पाहण्यासाठी दुसऱ्या बाजूने दुसऱ्या अँगलमधनं विचार करावा लागतो. विवेक नीती निश्चळ आढळ. मग त्याचा काय जातो? त्या माणसाचा विवेक जातो. विवेक जातो म्हणजे विचार करण्याची बुद्धी त्याची निघून जाते. आणि मग तो काय करतो? रागामध्ये एखादा निर्णय घेतो. कदाचित कालांतराने त्याचा राग शांत झाल्यानंतर आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता असंही त्याला वाटण्याची शक्यता आहे. पण रागामध्ये एखादा निर्णय घ्या असं म्हटलंय बघा. दोन गोष्टी लक्षात ठेवा प्रपंचामध्ये. तुम्ही आनंदामध्ये असताना कुणालाही शब्द देऊ नका. मग ते सगळं भोगावं लागतं आपल्याला. काय आनंदामध्ये आपण काय करतो? हो मी ही जबाबदारी घेतो, मी ही अमुक करतो, मी तमुक करतो. आनंदामध्ये मनुष्य काहीतरी आश्वासन देऊन बसतो. म्हणून आनंदात मध्ये असताना सुद्धा कुठलंही आश्वासन द्यायच्या भानगडीत पडायचं नाही. पहिली गोष्ट, आनंदामध्ये असताना कोणाला शब्द देऊ नका. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, रागामध्ये असताना लगेच निर्णय घेऊ नका. रागामध्ये असताना तडकापडकी निर्णय घेऊन मोकळे होऊ नका. राग थोडा शांत होऊ द्या, त्याच्यावर विचार करा आणि मग निर्णय घ्या. निर्णय घेऊ नका असं नाही, निर्णय घ्या, पण रागामध्ये असताना घेऊ नका. कारण रागामध्ये आपली सारासार विवेक बुद्धी नष्ट झालेली असते. आणि म्हणून रागामध्ये घेतलेला निर्णय पुढे पश्चात्तापाला कारणीभूत होतो. म्हणून राग आला तर ठीक आहे, निर्णय घ्यायचा ना घ्या, पण नंतर तुम्ही शांतपणे विचार करून मग निर्णय घ्या. रागामध्ये असताना निर्णय घेऊ नये, कारण तो मग पुढे पश्चात्तापाला कारणीभूत होतो. म्हणून रागामध्ये असताना कुणाला काही बोलायचं पण नाही. का बोलायचं नाही? कारण आयुष्यभर आपण त्या माणसासाठी जेवढं केलंय ना ते सगळं तो विसरून जातो आणि आपण बोललेला शब्द मात्र लक्षात ठेवतो. आणि म्हणून रागामध्ये कुणाला काही बोलायच्या भानगडीत पडत नाही. गप्प बसावं. राग आला ना, त्याला एकाने आपल्या भिंतीवरती शब्द लिहून ठेवला होता, राग आले तर 100 अंक मोजावे. राग आला तर थोडं शांत राहावं. ठीक आहे, मी नंतर बोलते म्हणावं, फोन ठेवून द्यावा. पण राग आल्यानंतर आपण लगेच व्यक्त व्हायला पाहतो. राग आला तर कुठं व्यक्त व्हायच्या भानगडीत पडू नये. थोडा शांतपणे विचार करावा आणि मग बोलावं. गंगोदके घट भरला जाण, ते आमाजी पडले मद्यपान, तेवी कांतेच्या वचनानं झाला नृपनंदन अविवेकी. प्रातःकाळ होताचे त्वरित सत्वर उठिला नृपनाथ, मग येऊन सभ्यात काय बोल प्रधान असे. जालंधर जोगी दिवस बहुत असतो आपल्या नगरात, त्याचे भेटीत आहे हे तरी आणावे त्वरित तयासी. उद्धटपणे बोलवाल जरी तरी तो ने आपल्या मंत्री, तरी जीविका नेऊन बरोबरी मधुरोत्तरी विनवावे. जा म्हणा. जालंधर नाथा नावाचा जो जोगी आहे त्याला तुम्ही घेऊन या. रागाने बोलू नका, कारण रागाने बोलला तर तो आपल्याकडे येणार नाही. त्याला पालखीमध्ये बसून गोड बोलून त्याला इथे घेऊन या.
उद्धटपणे बोलवाल तरी जरी तरी नाही तरी तो नाही आपले मंत्री, तरी शिबिका नेऊन बरोबरी मधुरोत्तरी विनवावे. टाळ विणे मृदुंग घोष नादी लुब्धवावा महापुरुष, साष्टांग नमस्कार घालून त्यास पहावया समजाणा. जाताना बरोबर टाळ मृदुंग बँड काय असेल ते घेऊन जा. त्याच्या नुसत्या आवाजानेच त्या साधूचं मन प्रसन्न होऊन जाईल. त्याला घेऊन या. सवे ध्वजपताकांचे भार नटवे गाते, मंगलस्वरे ऐशा रीती महागजरे आले सत्वर त्या ठाया. तो अलक्षी लक्ष लावून जालंधर वैसला उदास म्हणे, तो मंत्री येऊन आपण केले नमन साष्टांग. जालंधरनाथ निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला या अवस्थेमध्ये होते. गुरु सादेश म्हणून बोलते झाले, सकळजन येरू देत आशीर्वचन, संतोष मन होण्या. आले, नमस्कार केला, आदेश म्हणून नमस्कार केला, गुरुने आशीर्वाद दिला. प्रधान बोलते जोडून करे गोपीचंद राजनवर, त्याशी तुमचे भेटीचा हे थोर, म्हणून सत्वर पाचार्य. जरी शिबिकेत बैसून निमिषवरी स्वामी चलावे तेथवरी, तरी शिबिकेत बैसून निमिषवरी स्वामी चलावे तेथवरी. वचना 19 श्रवणद्वारी विषय विक्षेपांतरी वाटला. अगस्ती देखोनी श्रतानाथ भयाभीत होय त्याचे चित्त, ते विजना मान्यतेचा अनर्थ देखोन मनात कंटाळला. मग जालंधर उत्तर देत, कासया पाचार्य रूपनाथ आम्ही निस्संग उदास तिथ प्रपंचमात आवडेना. म्हणजे महाराज आपल्या दर्शनाची आमच्या राजाला इच्छा आहे. आपण या पालखीमध्ये बसावं आणि राज दरबारात चालावं. जालंधरनाथ म्हणतात, तुमच्या राजाला भेटायला येऊन मी काय करणार. राजाच्या भेटीला कोणी जावं, ज्याला एखादं काम राजाकडनं करून घ्यायचं आहे त्याने जावं. राजाच्या भेटीला जाताना पेट्या घेऊन जातात. ही राजाला पूर्वीपासूनची पद्धत आहे. राजाला काहीतरी भेट द्यायची, कशासाठी, आपलं काम राजाने करावं म्हणून. ही पद्धत अजूनही चालू आहे. राजाच्या भेटीला जाताना रिकाम्या हाताने कोणी जात नाही. त्याला जे काही लागतं ते बरोबर घेऊन जातं. त्याशिवाय राजा आपलं काम कसं करणार. अगस्ती देखोनी सरतानाथ भयाभीत होय त्याचे चित्त, ते विजन मान्यतेचा अर्थ देखोनी मनात कंटाळला. मग जालंधर उत्तर देत, कासे पाचारी नृपनाथ आम्ही निसंग उदास तिथं प्रपंचमात आवडेना. किन्नरे वाजोनी बोटी जिसी बोलतो एकांत गोष्टी, आम्हासे राजाची भेटी कासयासाठी पाहिजे. आम्हास जरी भेटेस नेता तरी तुमचे राज्य न राहे सर्वदा, ऐसी वधोरिया वार्ता जालंधर त्वरा उठले. शिबिकेत न वैसता जाणं चरण चाले केले गमन, गोपीचंदे दृष्टी देखून सामोरा चालून येत असे. नमन करता साचार आशीर्वाद दे जालंधर, तुझे राज्य निरंतर आळसेत असो सर्वदा. कर जोडून राजा विरमिताजीचे रात्रक्रमावी येथ, भोजन पूजा घेता निशित माझा हे कोरेल तेने. म्हणले मला तुमची शिबिका बिबिका काय नको. जालंधरनाथ चालत निघाले. राजा पुढे आला, नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज तुम्ही आलात, बरं वाटलं. आज आमच्याकडे मुक्काम करा, आज आमचा हा प्रसाद स्वीकार करा. म्हणजे राजा तुझं राज्य अखंड राहो असा आशीर्वाद केला त्याने. कर जोडून राजा विनिता आजीची रात्रक्रमावी येथ, भोजन पूजा घेता निश्चित माझा हे पुरेल त्याने. बहु आतिथ्य देखून तेथे अवश्य वडे तपस्वीनाथ, नाना परी उपचार बोध राये त्वरी दाणवले. कृत्रिम भाव धरून म्हणे राये पूजला जालंधर मुनी, जैसा बकमिना लागुनी ध्यानात आणि कनिष्ठ. हासा घालावया कारणे मैंद बोलती नम्रवचन, नात्री ढिव रामे जाणून मीना कारणे चरते. शिरीचे काढून मुंडासे पारदी पाने धरे पाने धरे, जैसे तेवी पाय करावया जालंधरास राजा पूजेस बैसला. भोजन घालून ते क्षणी निद्रा करी दिव्यासनी, दोर प्रह लोटता यामिनी उन्मनी लावून निद्रा. सेवक बोलावून नृपती दया सांगे, एकांती सत्र उचलून जोया गती कुपा माझी टाकावे. राजाने वरवर खोटेपणाचा भाव आणून त्या जालंधरनाथाची पूजा केली. पुढं होणारं भविष्य काय ते जालंधरनाथाला माहिती होतं. पण हा राजा आपली जी शिष्य आहे मैनावती, तिचा मुलगा आहे म्हणून जालंधरनाथ शांत बसले होते. त्यांना काही माहीत नव्हतं का पुढं काय होणार. भूत भविष्य वर्तमान ज्यांना माहिती आहे त्यांना सगळं माहिती आहे काय होणार ते, पण तरी ते निवांत आहेत.
कोणी वंदा कोणी नेंदा. तिथे त्यांनी प्रसाद ग्रहण केला जालंधरनाथाने. रात्री ध्यान लावून बसलेत. राजाने सांगितलं, बघा हे आता ध्यानाला बसलेत ना, यांना उचला आणि एक खोल खड्डा केला होता, त्या खड्ड्यामध्ये टाकून द्या म्हणाले यांना, आणि वरती सगळी लीद बीद टाकून द्या, घोड्याची लीद. त्यावरील लीद भरातोय जर तुमचे माझे जाणे चित्त, कोणास कळू द्याल हे मात्र तरी करीन घात क्षण मात्रे. आपल्याकडे हजारो घोडे आहेत, त्या घोड्याची पडणारी लीद आहे, ती लीद काय करा, हे जालंधरनाथांना खड्ड्यामध्ये टाका आणि वरती ते सगळा खड्डा त्या घोड्याच्या लीदेने भरून टाका. पण कुणाला सांगाल तर याद राखा, नाही तर तुमची पण अशीच गत करेल. त्यावरील लीदवरा तरी तर तुमचे माझे जाणे चित्त, कोणास कळू द्याल हे मात्र तरी करीन घात क्षण मात्रे. हेरी जालंधरा सुरून सतुर आढाट टाकते राजकिंकर, जैसी सुधा रसाची एकाग्र. लवंडिता गवार नेणता कुठार शस्त्रे कल्पद्रो, तोडून टाकी अज्ञान रो तैसा भेटी सांडून जालंधर अपाय थोरू पै केला. ज्याप्रमाणे दारामध्ये लागलेला कल्पवृक्ष, त्या माणसाला माहीत नाही हे कल्पवृक्षाचं झाड आहे. कल्पवृक्ष काय आहे, त्या झाडाखाली बसेल तो, जो इच्छा करेल तो देईल, पण याला माहीत नाही त्याने काय केलं, ते झाड तोडून टाकलं. तसं सद्गुरू आपल्या घरामध्ये आलेले आहेत, त्यांचा मान सन्मान करायच्या ऐवजी त्यांना राजाने उचलून खोल खड्ड्यात टाकलंय, वरती घोड्याची लीद भरली. कामधेनो भेटली यवनासे की राजांस, तस्करासे नात्री प्रेमळ संत निंदियासे भेटता या द्वेषी दुर्जन. तैसे राये केले सत्य जालंधर, टाकला कोपात आधार नसता जळात योगीनाथ बैसला. लीद टाकती राजकिंकर तेही राहिले असे वर, तळी आडाचे निर्मळ नीर मध्ये योगेश्वर विराजे. खाली पाणी होतं, आड होता, पाणी होतं, त्याच्यामध्ये याला टाकलंय. पण जालंधरनाथ आधांतरी आहेत, खाली निर्मळ पाणी तसंच, वरती त्याने कवच तयार केले. वरून पडणारी जी घोड्याची लीद आहे, वरती सुद्धा एक मंत्राने कवच तयार केले, त्यामुळे ती लीद जालंधरनाथाच्या अंगावर पडत नाही. खाली पाणी आहे तरी जालंधरनाथ त्यात बुडत नाही. त्यांनी मंत्रशक्तीने ते आपल्या भोवती कवच निर्माण केलेले. लीद टाकले, लीद टाकली राजकिंकर तेही राहिले असे वर, तळी आडाचे निर्मळ नीर मध्ये योगेश्वर विराजे. आड भरवणे तोंडवर 10 हात लीद आलीवर, ऐसा करून या विचार राहिला नृपवर निवांत. ती लीद किती टाकली आहे, आड तर भरलाच, पण वरती 10 हात उंच ती घोड्याची लीद त्यांनी टाकलेली आहे, जणू काही डोंगरच केलाय त्या लीदीचा. मैनावती पाय नगरात तो दृष्टीस न दिसे गुरुनाथ मग होनी चिंताक्रांत रुदन करिता निज प्रेमे. मैनावतीने पाहिलं, रोज ज्यावेळेला जालंधरनाथ या महालाच्या जवळनं जातात, आज काही दिसले नाही, कुठे गेले असतील, काय गेले असतील. मनामध्ये मैनावतीच्या मनात विचार चालले. कदाचित म्हणाले, जालंधरनाथच म्हणाले होते ना की मी एके ठिकाणी कधी जास्ती राहत नाही म्हणून, कदाचित कुठेतरी तीर्थयात्रेला गेले असतील, असा विचार मैनावतीच्या मनामध्ये आला. हरिणी गेली टाकून पाडसा की जीवन न तुटे, जीवन न तुटता तळमळे मासा, जीवन तुटता तळमळे मासा. ही तस्करी कृपण लुटता ऐसा लागे अशा द्रव्याची क्षुधाती इच्छे मिष्टान्न तृषाक्रांत धुंडी जीवन की दूर जाता जननी लागून पाळण्यात आणि आक्रंदे. तेवी सद्गुरून पडता दृष्टी मैनावती होत असे कष्टी, म्हणे कोणास पुसगुज गोष्टी देई भेटी जालंधरा. पुढले अध्यायी कथा अद्भुत कानिफा आणि गोरक्षनाथ यांचा संवाद होईल, तेथ श्रोती चित्त दिले. संत साधू श्रोते सकळ सभेस बसले, भक्त प्रेमळ महिपती त्यांचा लढीवाळ ओव्या प्रांजळ गात असे. आता पुढच्या अध्यायामध्ये कानिफानाथ आणि गोरक्षनाथ यांची भेट होईल, ती कथा आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरु गजानन महाराज की जय। आरती पंढरीश प्रभूचे, कमल जापती विठ्ठलाचे, ठेविले चरण विटेवरती, सावळी घनश्यामूर्ती, गळ्यामध्ये पुष्पहार रुळती, फुले त्यावरी वैजयंती, लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी, असे ते वदन कमल समनयन हरपले, भान पाहताची उभी ही माय अनाथांची। आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची, कटीला पीतांबर कशिला, कस्तुरी तिलक भव्य घाला, मितीना बिरगुलाला, दर्शना संत संग आला, जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना, नाचती भक्त प्रेम अत्यंत, गुंतले चित्त हरी पाये, गुंतले चित्त हरी पाये, गणूला पाव विठाबाई। आरती पंढरीश प्रभूची, कमल जापती विठ्ठलाची। सद्गुरु गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।